नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल रेस्टॉरंट तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यापासून एक वेगळा नाश्ता, जी तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ला नसेल. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी 2 रात्रीच्या उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हा मॅगी मसाला आहे. त्यानंतर मोहरी, जिरे, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. आता हे पहिले बाजूला ठेवूया आपण. आता ही जी पोळी आहे ना चपाती, आता याला ना आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. हे बघा, रोल करून याला कट करायचं आहे. हे बघा, छान रोल करून घ्यायचे. दोन्ही पोळ्या एकत्रच रोल केलेल्या आहेत मी, वेगवेगळ्या नाही केल्या. आता त्याला ना असं बारीक बारीक आपण जसा कांदा कट करतो ना तसंच बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. लांब लांबच ठेवायचं आहे, फक्त त्याची साईज खूप बारीक बारीक करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे. हे बघा, असं लांबच राहते. आता हे मी तुम्हाला दाखवते, उचलून दाखवते. याची लांबी बघा किती छान मोठी मोठी आहे. हे बघा, एक उचलून दाखवते. हे अशा प्रकारे लांब लांबच ठेवायचं. आता हे सगळे मी प्लेटमध्ये टाकून ठेवते. आता आपल्याला कांदा, टमाटर आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. आणि आपण चपातीचे रोल करून ते लांब लांब कट केलं, त्याच्यामुळे आपल्याला टमाटरसुद्धा लांब लांबच कट करायचं. टमाटर, कांदा दोन्ही पण आपल्याला लांब कट करून घ्यायचे आहेत. कांदा, टमाटर दोन्ही पण मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच प्रकारे करा. हा जो नाश्ता आहे ना, हा खरंच खायला खूप छान लागते. बऱ्याच जणांना रात्रीची उरलेली शिळी चपाती आवडत नाही, पण जर अशा प्रकारचा नाश्ता करून खाऊ घातला तर खरंच आवडीनं खातील. आता मी गॅसवर कढई ठेवते गरम करायला. त्यामध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि त्याच्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. हा व्हिडिओ म्हणजे तेल, मोहरी, जिरे टाकण्याचा जो व्हिडिओ होता ना, तो माझ्याकडनं चुकून डिलीट झालेला आहे. तर आपण जशी नॉर्मली फोडणी देतो ना, पहिले तेल टाकायचं, त्याच्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि नंतर कांदा, तसंच केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो छान मऊसूत झाला की त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत. हे बघा, मी इथे 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर गरम मसाला आणि नंतर हळद आणि थोडंसं मीठ, कारण की आपल्या चपातीला ऑलरेडी मीठ असते, त्याच्यामुळं जास्त मीठ टाकायचं नाही आहे. आणि 1 मॅगी मसाल्याचं पुरं पॅकेट टाकलेलं आहे. आता याला छान मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, फक्त थोडंसंच टाकायचं आहे. हे बघा, आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. आणि आत्ता आपल्याला यामध्ये पोळीची जी आपण हे करून ठेवले होते, लांब लांब कट करून ठेवले होते, ते टाकायचे आहेत. आणि आता छान मिक्स करायचं आहे. आता वरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. आपण जे स्टार्टिंगला थोडंसं पाणी टाकलं, त्याच पाण्यातून याला छान 2 मिनिट वाफ द्यायची आहे. आता मी झाकण लावून ठेवते आणि 2 मिनिट आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे. गॅस एकदम लो करायचा. 2 मिनिट झालेले आहेत आणि बघा, आपला हा नाश्ता बनून तयार आहे. आणि बघा, अजिबात बूड वगैरे धरलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खरंच खूप छान लागतो हा नाश्ता. तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सिंपल रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.